महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। सजलसिंहवदनं देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नान्। अविरलवदजलनिवहं भ्रमरकुलानीतसेवितकपूरम् अभिमतफलदातारं काम्यशं गणपतिम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलवचनं सर्वभिस्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण। नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय
Nari
सरस्वती स्वामी महाराज की वैष्णव म्हणो तया Ah
प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये निधये सर्वविद्यानां धिषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ति आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आमचे भूषणराव साथीला असल्यामुळे थोडस जरा वावलो ते आपल्या साथीला मिळणं कठीण, पण आमच्या ताईने त्यानं बरोबर पकडून ठेवलं. आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्यामुळे इथे येणारा जो श्रोता आहे तो कान तयार असलेला श्रोता आहे. कीर्तनकाराला फार पथ्य सांभाळावी लागतात. पहिला प्रश्न, कीर्तन कुठे आहे? म्हणजे त्याप्रमाणे विषय पोतडीतनं काढावा लागतो. पण महाराजांचं मागे पण माझी एक सेवा इथे झालेली आहे. महाराजांचं अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे आणि छोटीशी जागा असली तरी छान सगळं बसवलेलं आहे. त्याच्यात पाठीमागे बरीच लोक बसले. आता उन्हाळाच खूप होतोय, त्यामुळे जरा निघतानाच घरनं पाऊल उशिरा निघतो. पंढरीनाथ महाराज. तेव्हा कीर्तनाला आलेले जे श्रोते, त्यामध्ये असलेली जाणकार मंडळी, आमचे गुरुजी बसलेत साथीला, त्यांचे बंधूही बरेच वेळेला साथीला असतात, रामभाऊ, आणि आपल्यापैकी असलेले कोणी विद्वज्जन, पंडित, कोणी शिक्षक असतील, त्या सर्वांना अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो आणि निरूपणाला थोडक्यात प्रारंभ करतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. वैष्णव, खरं म्हणजे गाथेमध्ये जो अभंग आहे तो वैष्णव जो जया असा आहे. पण आम्ही कीर्तनकार मंडळी काय करत असतो, त्याला तालात बसवण्यासाठी जोच्या ऐवजी म्हणू असा थोडासा त्यात बदल करून, पण सकारात्मक. अवघी देवावरी माया, वैष्णवाचं लक्षणच सांगून टाकलंय तुकोबा. कारण आज एकादशी आहे, पापमोचनी एकादशी आहे, आणि एकादशीच्या दिवशी काय अभंग निवडावा, तर जे स्वतःला वैष्णव म्हणून घेतात, साधारणपणे काय लक्षणं असतात हो वैष्णवाची? सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे उभं गंध लावायचं. उभं गंध लावणारे जे वैष्णव, त्यांचं आडवं गंध लावणाऱ्या अशैवाशी जमत आपल्याकडे महाराष्ट्रात त्यामध्ये खूप कमी आहे. पण तुम्ही खोल कर्नाटकात जर गेलात ना, तिकडं फार सोहळं पाळलं जातं. अहो, घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं की लगेच कळतं शैवाचं घर आहे का वैष्णवाचं. सारवणच असं काढलेलं असतं, त्या सारवणावरनं कळतं. केळी आता सगळीकडे लाद्या फरशा वगैरे सगळं बसलं, त्यामुळे, पण पूर्वी अजून काही वाडे वगैरे जे आहेत तिथे अंगण्यामध्ये जे सारवलेलं असतं, केळीच्या सोपट्याने सारवतात, ते जर उभं सारवलेलं असेल वैष्णव, आणि आडवं जर सारवलेलं असेल शैवाचा. तुकोबानं हा जो काही
म्हणजे पंथ, संप्रदाय, पंथाचा अभिमान, संप्रदायाचा अभिमान, त्याची चिकटवली जाणारी लक्षणं. कुठेतरी कीर्तनात, कथा कीर्तनात मागे मी असं ऐकलं की एका शैवाच्या घरची मुलगी योगायोगाने वैष्णवाच्या घरी दिली गेली. तिथे गेल्याबरोबर त्यांनी सासू सासऱ्यांनी बजावले, तू घरनं जे संस्कार इथे आणलेले आहेस ते चालणार नाही, इथे सगळं उभं उभं पाहिजे. त्या मुलीने ऐकून घेतलं, हुशार होती. आणि बहुतेक वेळेला मुली हुशार असतातच. पंढरीनाथ महाराज येणाऱ्या रिझल्ट वर आपल्याला कळतंय सगळ्या क्षेत्रात महिला आता पुढे आहेत. म्हणजे काय काय करायचं म्हणे, काय नाही, बंद उभं लावायचं, सारवलंच तरी उभं सारवायचं. नेमकं झालं काय, सकाळी सासरे बुवा दात घासताना आडवे घासत होते. त्या मुलीने बरोबर चापात त्याला पकडलं. म्हणजे का मामांजी, काल तुम्ही मला सांगत होता सगळं उभं 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 असं करायचं, तुम्ही दात तर सरळ आडवे घासताय. विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे जे काही आहे याच्याने वैष्णव ठरतो का नाही. तुकोबा रायांनी भागवतात वर्णन केलेल्या श्लोकाप्रमाणे अनुवाद केलाय या अभंगामध्ये जवळजवळ. वैष्णव म्हणोतया अवघी देवावरी माया. सर्वसाधारणपणे माया हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला थोडस भीतीदायक वाटत. का भीतीदायक वाटतो, तर परमेश्वरामध्ये आणि आमच्या जीवामध्ये ताटातूट करणारी ही माया आहे असा एक सर्वसाधारण समज आपला असतो की भगवंताला ती माया त्याच्या भोवती अशी गुंडाळली जाते आणि तो भगवान आपल्याला दिसत नाहीसा होतो. म्हणजे थोडक्यात त्याच्यातली आपल्या ताटातूट करणारी ही माया आहे असा एक समज सुरुवातीला असतो. पण खरं सांगू का, तसं बघायला गेलं तर ती माया म्हणजे आपली मातोश्री आहे. कारण जसं परब्रह्म परमात्मा अनादी, तसं त्याची ही शक्ती रूपिणी माया ती सुद्धा अनादीच. पण ही मायाची दोन रूप आहेत. व्यवहारामध्ये आपण वापरतो आणि सगळी नाती गोती तयार होतात, मित्रमंडळी, आई वडील, मित्र मित्र, नवरा बायको, आई मुलगा, बाप मुलगा, ही सगळी जी गोतावळा जो आपला तयार होतो तो या अविद्ये मायेमुळे होतो. जे काही इथल्या एकूण प्रसंगाबद्दल, एकूण कौटुंबिक हालचालींमध्ये माझं 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 असं जे वाटायला लागतं, ज्याच्यामुळे वाटायला लागतं ते या अविद्ये मायेमुळे. पण तीच माया जी भगवंताला भगवंताने तिचंच सहकार्य घेतलं ना. सुरुवातीला काय होतं इथे, जर आपण मागे 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 गेलो उत्क्रांतीवादाच्या नियमाप्रमाणे, आता उत्क्रांतीवादाच्या आपण पुढे आलो, पण कॅसेट जर रिव्हर्स केली अशी मागे, तर असं म्हणतात काही नव्हतं, भगवान एकटे. पण त्या एकटेपणाचा भगवंताला काय आलं, कंटाळा आला. आणि एकटेपणाचा कंटाळा येतोच. तुम्ही म्हणाल कशावर, त्याशिवाय का लोक लग्न करतात. 4 पैसे मिळायला लागले, नोकरी लागली, शिकला सवरला, मोठा झाला, म्हणजे माणूस म्हणतो लग्न करून मी मोकळा होतो. आता होत नाही मोकळा, ती गोष्ट वेगळी. तसं भगवंताला एकटेपणात करणे ना, एवढं मोठं विश्वास मी एकटा, म्हणून एकोहम बहुस्याम, निर्मिती करावी असं भगवंताच्या मनात आलं. परंतु ही निर्मिती एका परब्रह्म्याला शक्य नाही, म्हणून आदिशक्ती महामाया जिला म्हणतात तिला हाताशी घेतलं, कारभार सुरू झाला. आणि हाताशी म्हणून घेतलं, पण तीच पुढे डोळी जर, मराठीमध्ये एक म्हण आहे, काना मागणं आली, तसं झालं थोडं. ही जी शक्तिरूपिणी माया आहे तिने इतका आपला व्याप वाढवला. भगवान विचार करतात, अरे मला करमत नाही म्हणून मी हिला आणलं,
हाताशी घेतलं मदतीला. पण आता मीच कुठे आहे सांगेल अशी झाली ही. म्हणजे मला जो एकटेपणाचा कंटाळा आला होता, एकटेपणात मजा नसते म्हणून मी हे सगळं केलं. ब्रह्मचार्याची खोली बघा, बघण्यासारखी असते. इथे कोण असलं तर क्षमा करा. पण अगदी ब्रह्मचारी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला काय म्हणतात त्याला, बॅचलर जे लोक राहतात खोल्या घेऊन, सकाळी ती गादी गुंडाळायचा सुद्धा त्रास नसतो. एक लाथ मारली गुंडाळली, कामावर आला दुसरी लाथ मारली उघडली. कोण करणार ते केर कचरा साफसफाई खोलीची? कामावर आला, साहेबांनी अगदी नको नको ते बोललंय, अपमान केलाय, येता येता असं वाटतं की बसमधून उतरल्याबरोबर घरी गेल्यावर कडक चहा मिळाला पाहिजे. कोणी एकटा कोण करून देणार? वाटतंय कपाळाला अमृतांजन कोणीतरी चोळून द्यावं, कैलास जीवन लावावं, झंडूबाण लावावं. कोण लावणार? कोण? एकटा. तसं भगवान म्हणतात मी एकटा होतो, हिला मदतीला म्हणून घेतली आणि हिने इतका व्याप वाढवला, इतका व्याप वाढवला की मी कुठे तोच दिसेन असा झाला. पण खरं सांगू का, भगवंताचा अचूक पत्ता जर पाहिजे असेल तर त्या मातोश्रीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. जसं खरा पिता कोण हे माता सांगू शकते खात्रीने व्यवहार, तसं तो जो आम्हाला निर्माण करणारा, आमचा सांभाळ करणारा, आमचा प्रतिपाळ करणारा, आमचं संरक्षण करणारा नेमका कोण आहे, हा जर खरा पत्ता पाहिजे असेल तर त्या मातोश्रीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. जिने आपल्याला दाखवून दिलं अखंड मंडलाकारं व्याप्तम एव चराचरम. मग व्यवहारामध्ये जी आम्ही प्रीती, जी माया वापरतो त्याला थोडक्यात आपण प्रीतीत रूपांतर होतं. ही जी माया असते, प्रेम असतं व्यवहारातलं, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? प्रीतीमध्ये होतं. पण तीच माया, तेच प्रेम जर भगवंताकडे वळवलं तर ती प्रीती राहत नाही, ती भक्ती होते. आणि अशी भक्ती साधून देणारी जी माया आहे ती भगवंतालाही प्रिय आहे आणि भगवंतापर्यंत आम्हाला नेऊन पोहोचवण्याचा मार्ग सोपा करते, म्हणून ती आम्हालाही प्रिय आहे. असं आहे, पाणी देवाच्या मूर्तीवर घालून नंतर ते खाली पडलं की त्याचं तीर्थ होत. साध्या कवितेला चाल लावून भक्तीचा रस जर त्यात पोचला तर त्याचा अभंग तयार होतो ना. जेवणाचं ताट भगवंताच्या पुढे ठेवलं, महाराजांच्या पुढे ठेवलं, महाराजांची पवित्र दृष्टी त्यावरनं फिरली की त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. तसं तेच पाणी जर दुसरीकडे कुठे वळवलं तर ते पाणी दूषित होतं. अशी जी शक्तिरूपिणी ठरलेली जी माया आहे, ही माया साधणं, या मायेला शरण जाऊन भगवंताचा पत्ता काढणं हे संतांना जमलेलं असतं बरोबर. त्याच्यामुळे व्यवहारातल्या अडचणी तुम्हा आम्हाला ज्या येतात त्या कुठल्याही संताला आल्या नाहीत. तुकाराम महाराजांकडे पाहताना आपण एक फार मोठे संत म्हणून पाहूच नका. सामान्य गृहस्थ म्हणून विचार केला तर प्रापंचिक अडचणी तुकोबाच्या जीवनात किती होत्या. त्यामध्ये बघायला गेलं तर तुमचं आमचं जीवन खूप सुखद आहे, सगळं आहे. उठायचं सुद्धा काम नाही, रिमोट दाबला की एसी लागतंय, रिमोट दाबला की पंखा फिरतोय. सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन सुरू झाले, दुकानात जायची गरज नाही, ऑर्डर केली की घरी हजर. काय पाहिजे? पण समाधान आहे का? अजून तेवढं नेटवर्क मिळत नाहीये. बाकी सगळं नेटवर्क मिळतं ऑनलाईन, पण समाधान, आणि ते जर मिळायला पाहिजे असेल तर ब्रह्मचैतन्यांच्या मठातील समोर बसलं पाहिजे, तिथेच समाधान आहे. दुसरीकडे कुठेही समाधान मिळणार नाही. समाधान ही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही. समत्वाचं आधार म्हणजे समाधान. पांडुरंगाचं वर्णनच मुळे आहे ना, समचरण सरोजम सांग नीलांबुरा. समचरण आहे, त्याचं समाधान आहे तिथे. तर असं झालं की शक्तिरूपिणी माया म्हणून जे भगवान
मम माया दुरत्यय असं म्हणतात. तेच भगवान सांगतात आपल्याला, मामे वये प्रपद्यन्ते मायामेतांतरंती ते. माझ्यापर्यंत यायचं असेल तर पहिल्यांदा या बाजूला माझ्या जी आहे, जिने मला व्यापून टाकलंय, त्या मायेला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. ते शरण देणं आम्हाला जमत. आणि म्हणून मग प्रश्न निर्माण होतो, देव आहे का? इथपासूनच सुरुवात. काय काय प्रश्न विचारतात, आणि जास्ती करून बुवाला फार विचारतात. बुवा, जगात देव आहे का? असेल तर तो तुम्ही पाहिलाय का? दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, जर तुम्ही पाहिला असेल तर आम्हाला दाखवा. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं बुवा देऊ शकत. गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, काय काय लोक विचारत असतात. बुवा हे एक असं गिऱ्हाईक आहे की त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात असं लोकांना वाटतं. पंढरीनाथ, एका ठिकाणी कीर्तन झालं, एक श्रोते आले पुढे, जोडपं होतं. 500 रुपयाची नोट काढली. 500. माझे डोळे गरगर 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 फिरायला लागतात. मग काय करतो आता, 3 वेळा ओवाळलं माझ्यावर. आणि माझ्या हातात 500 रुपये मला. हो म्हणले, अहो बातमीच तशी आहे आनंदाची. काय झालं काय? मंडळींकडे बघा, आमच्या बरेच दिवस काही नव्हतं, पण जवळजवळ 5 वर्षांनी आता आनंदाची बातमी आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं साधारण, म्हणजे ह्याला हा आनंद झालाय, मुलगा होणार, मुलगी होणार, म्हणून मला बहुतेक 500 रुपये दिलाय. पण थोड्या वेळाने पुढचा प्रश्न आला, काय होणार ते सांगा. म्हटलं म्हणजे हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहे. मी म्हटलं तुम्हाला मुलगा होणार, पेढे तयार ठेवा. तो म्हणाला नाही झालं तर मग मुलगी नक्की होणार. जय जय रघुवीर. आता काय सांगणार दुसरं मला सांगा. त्या मायेनी भगवंताला इतकं व्यापून टाकलं, इतकं वेढून टाकलं की आम्हाला प्रश्न पडायला लागला, देव जगात आहे का नाही. पण असा जर प्रश्न पडला ना, तर त्याच्यावर अमृतरायाने सुंदर उत्तर दिलं आपल्या पद्यातनं. जगत व्यापका हरिला, जगत व्यापका हरिला, नाही कसे म्हणावे, नाही कसे म्हणावे, नाही कसे म्हणावे. जगत व्यापका हरिला, जगत व्यापका हरिला, संकुपटी मिळाले, संकुपटी मिळाले, तुम्ही न भापरी हो, तुम्ही न भापरी हो. धर्ममृत्तिका निराली, धर्ममृत्तिका निराली, ऐसे कसे म्हणावे, कसे मुक्ता सुखे जपानी, सुगंध तोहा, गोडी
भिन्नत्व हे वस्तू, भिन्नत्व हे वस्तू, ऐसे कसे गणावे, मूळ चाल आहे ती माणिकबाईंची. त्या चित्त चोरट्याला तो बोळचा भासाडा आवाज. जगत व्यापका हरिला नाही कसे म्हणा, मुक्ता सुतेज पाणी पुष्पी सुगंध तोहा. आणि एकच जमीन एकच पाणी पावसाचं वर्णन पडणार. त्या जमिनीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या काड्या, काही फळझाडं काही फुलझाडं, पण जो वास जाईचा तो जुईचा नाही, जो सुगंध गुलाबाचा तो मोगऱ्याचा नाही, जो आकार आंब्याचा तो पेरूचा नाही. आहे ना? कुणाची निर्मिती आहे ही? अहो, पंचामृतातल्या पूजेच्या साहित्यातले जर 5 पदार्थ आपण धरले, काय काय लागतं? दही, दूध, तूप, मध आणि साखर. या 5 गोष्टींपैकी कुठल्या गोष्टीवर आमची मालकी आहे? त्यांनीच निर्माण केले, आम्ही उचलायचं आणि देऊन टाकायचं. मध मधमाशाने गोळा केलेला, साखर उसापासून झालेली. मग असं सांगितलं किती विविधता आहे, किती वैविध्य आहे त्याचं बनवण्यामध्ये. अरे, एका गुंठ्यामध्ये मिरची केलेली असते तिखट, दुसऱ्या गुंठ्यामध्ये उसाचं पीक घेतलेलं असतं. त्याच जमिनीतनं बाहेर पडणारं उसाचं दाणकं आपल्याला गोडवा देऊन जातं, तर मिरची आपल्याला तिखट लागते. त्याच बांधावर कुठेतरी आवळ्याचं झाड असतं, ते मात्र तुरट. कुणाची निर्मिती नाही कसं म्हणतात? आणि असा जर भगवान आम्ही शोधायला गेलो कुठे, तर तो मिळणार. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. मात्र त्याला जागृत करण्याकरता बुद्धीला, मनाला जी तेजस्विता लागते, भगवंतापर्यंत जाऊन पोचण्याची वाट सोपी दाखवण्याकरता, करण्याकरता सद्गुरूंच्या आधाराशिवाय पर्याय नाही. खुद्द ब्रह्मचैतन्य महाराजांनी सुद्धा भगवंताची भेट व्हावी म्हणून सद्गुरू मिळण्याकरता अनंत प्रयत्न केले. पण तुकाबाईंची भेट साधी सुधी झटकन झाली का? अनंत यातना सहन कराव्या लागल्या या परमात्म्याला. पण त्या सर्व यातना सहन केल्यानंतर सद्गुरू कृपेचा मार्ग सोपा व्हावा म्हणून साधी सोपी, अगदी सगळ्यांना जमेल अशी साधनं दिली. काय साधनं दिली? रामाचं नाव घ्या, राम तुमचं कल्याण करेल. कुठलाही रोग असू दे, रामाचं नाव घ्या, राम तुमचं कल्याण करील. या एका पर्यायाशिवाय महाराजांकडे दुसरा पर्याय नाही. खात्रीने सांगितलंय. तुकाबाईंनी परीक्षा सुद्धा महाराजांची इतक्या अनंत प्रकारे घेतलेली आहे. पण भगवंतापर्यंत जाण्याचा सोपा मार्ग जर कोण असेल तर तो सद्गुरू आहे. पण ते दाखवून देतात, वाट आमची सोपी करतात. अशा या सद्गुरूंना, संतांना या मायेचा जो वेढा आहे, म्हणून मगाशी सांगितलं तसं वैष्णवाचं लक्षणच मग याच्यात सांगितलंय. आणि पहिल्या ओळीत वर्णन करताना नाही आणिक प्रमाण. तुकोबा काय म्हणतायत? दुसरं कुठलं प्रमाण नाही, दुसरं कुठलं पुरावा नाही, एकच पुरावा. कोणता? नाही आणिक प्रमाण. वैष्णव मोठा असला पाहिजे वयानी असं नाही, वैष्णव श्रीमंत असला पाहिजे असं नाही, वैष्णव पुरुषच असला पाहिजे असं नाही. वैष्णवाचं लक्षण सांगत असताना भागवतकारांनी जी व्याख्या केली आहे, भागवतकारांनी जो श्लोक लिहिलाय, त्या श्लोकाचा अनुवाद जणू या गाथेमध्ये केलाय. काही काही लोक असा प्रश्न विचारतात, तुकाराम महाराज कुठे गेलो तेव्हा अभ्यास करायला? अहो, अभ्यासाशिवाय जगात काही नाही. मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो, कीर्तनाचा अभ्यास करत असताना आम्हाला गाथा वाचावी लागते.
माझे गुरुजी हरिभक्तपरायण दत्तदास बुवा घाट यांनी नुसती आम्हाला कीर्तन शिकवली नाही, तर कीर्तनाचा पूर्वरंग कसा तयार करावा हेही त्यांनी शिकवलं. आला विषय म्हणून सांगून टाकतो, कोणीतरी अभ्यासू असतात, एकदम 4-5 अभंग निवडायचे म्हणाले. 4-5 अभंग आपल्या पुढे लिहून घ्यायचे आणि त्याला पूरक अशी प्रमाण, म्हणजे तुकोबाचा अभंग घेतला तर नामदेव महाराज काय म्हणतात अशाच पद्धतीचा उल्लेख नामदेवाच्या गाथेत कुठे आहे का, मोरोपंतांची आर्या त्याच्यावर एखादी आहे का, वामन पंडितांचा श्लोक आहे का, काय काय संत, एखादा कबीरांचा काही दोहा आहे का, हे सगळं बघायचं आणि 4-5 अभंगांचे पूर्वरंग एकदम तयार होता. पंढरीनाथ महाराज. त्यामुळे 2 तास कीर्तन इथे असलं तरी आम्ही 22 तास कीर्तनातच असतो. लोक कौतुक करतात, काय वाणी, वा 2 तास इकडे लक्ष गेलं नाही. असं जर घरी कोणी आमच्या बायकोला येऊन सांगितलं, पंढरीनाथ, काही लोक सांगतात काय ताई काय कीर्तन केलं बुवानी. ती म्हणते कसलं कीर्तन, दिवसभर इथे पेंगत राहते तिकडे कीर्तन करतो. जय जय रघुवीर. भागवतामध्ये जो श्लोक आहे तो असा आहे, त्रिभुवन विभव हे तवेक्त कुंठ स्मृती रहितात्म सुरादिभिर्विमृग्यात्. त्रिभुवन विभव हे तवेक्त कुंठ स्मृती रहितात्म सुरादिभिर्विमृग्यात्. न चलति भगवत् पदारविंदा लवनिमिषार्धमपि यस्त वैष्णवाग्रह. जय जय रघुवीर समर्थ. तोंडात अजून बऱ्यापैकी दात आहेत म्हणून म्हणता येते. अर्थ सांगतो त्याचा, त्रिभुवनाचं वैभव जरी पायाशी येऊन पडलं तरी सुद्धा ज्याची दृष्टी भगवंताच्या चरण कमला जवळून, निमिष कशाला म्हणतात तो, पापणी लवून पुन्हा उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात, तेवढा वेळ सुद्धा भगवंताच्या चरण कमलापासून ज्याची दृष्टी बाजूला जात नाही तो वैष्णव. वैष्णवाचा अंतरंग सांगून टाकलाय भागवतकारांनी आणि त्याच मराठी रूपांतर जवळजवळ तुकोबांनी केलंय. नाही आणिक प्रमाण धन तन तृण जन पडता जडभारी नेम न टळे निर्धार. म्हणून त्या आदी मायेला, आदी शक्तीला शरण गेल्यानंतर मग हा प्रश्न आपल्याला पडत नाही, ती पक्का पत्ता सांगतात. आणि एकदा तो पत्ता कळला की मग त्या मायारूपी शक्तीचा त्रास आपल्याला होत नाही. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक गृहस्थ असे उन्हाळ्याचे दिवस, तहान लागली, पाणी प्यावंसं वाटलं, थोडी विश्रांती घ्यावीशी वाटली, पण सगळीकडे ऊन. चालत 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 चालवता प्रवास करीत योगायोगाने कोणाचा एका साधूगुरूंचा आश्रम दिसला. पुढे गेला, नमस्कार केलं, म्हटलं महाराज थोडं पाणी कुठे मिळेल का, सांगाल का मला, तहान लागली, बाकीचं काही नको. साधूबा म्हणजे जा असं थोडा पुढे जा चालत, एक आंब्याचं डेरेदार झाड लागेल, त्या आंब्याच्या झाडापासून उजव्या हाताला असं खाली 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 चालत गेलास, सुंदर सरोवर आहे, पाहिजे तेवढं पाणी प्याता. मोठा आनंद झाला. त्या महाराजांनी सांगितलेल्या खुणेप्रमाणे पुढे 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 आला, आंब्याच्या झाडापर्यंत आला. तिथून उजवीकडे वळून खाली जायचं होतं, खाली गेला, पण पाणी काही कुठे दिसेना. तो मला पत्ता सांगितला त्याप्रमाणे मी बरोबर आलोय, पण पाणी कसं दिसत नाही मला. पुन्हा आला महाराज. म्हटलं गुरुजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी तिथे गेलो, आंब्याचं झाड दिसलं, तिथनं खाली गेलो, पण पाणी कुठे दिसत नाही, सगळीकडे नुसतं हिरवगार शेवाळच आहे. आता रानावनातनं अशी जी पाण्याची ठिकाणं असतात तिथे निसर्गाने असं काही शेवाळ वगैरे तयार झालेलं असतं वर. आपल्याकडच्या नद्यांमधनं ती काय तयार होते ना वर, जलपर्णी. आता काढून मिळणार नाही कारण आता आचारसंहिता लागू झाली. गुरुजी म्हणले अरे खोया, ते जे शेवाळ आहे ना, त्या शेवाळाच्या खाली स्वच्छ पाणी आहे, ते शेवाळ जरा बाजूला कर. असे
परत आला धावत धावत आणि जरा शेवाळ असं बाजूला केलं बघतो तो काय खाली स्वच्छ पाणी, निळशार, भरपूर पाणी प्यायला. दमलेला होता, थोडस असं चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं, काय त्याला म्हणतात फ्रेश वाटण्याकरता. रुमाल काढलं खिशातनं, तोंड पुसलं आणि पुन्हा खाली बघतो तो ते बाजूला झालेलं शेवाळ होतं ते परत जवळ आलं. पण आता कितीही वेळा शेवाळ जरी जवळ आलं तरी या शेवाळाच्या खाली पाणी आहे हे कळल्यानंतर जसं त्या शेवाळाचा त्रास नाही, तसं नेमके भगवान या मायेच्याच आतमध्ये आहेत हे कळल्यानंतर मायारूपी शेवाळाचा त्रास आहे का? त्यामुळे अशी ही माया जी भगवंताला शक्ती सहाय्यकारी ठरली, त्या मायेची कृपा प्राप्त व्हावी आणि ती माया, अवघी माया भगवंतावर अर्पण केल्यानंतर मग वैष्णव म्हणवता या. म्हणून इथे कुठलीही जात नाही, स्त्री पुरुष भेदाभेद नाही, वैष्णव ज्ञानी असला पाहिजे असंही नाही, तो श्रीमंत असला पाहिजे असं नाही. कुठला भेद सांगितलेले तुकोबांनी अभंगाची सांगता करताना शब्द वापरले. तुका म्हणे याती होकार तयाची भलती. इथे स्त्री पुरुष भेदाभेद नाही, वयाचा भेदाभेद नाही, कुठलीही जात पात बघितलेली नाही आणि जी कुठली जात नाही त्या सर्व जातींच्या पलीकडे वैष्णव ही भक्तीची एक अवस्था आहे. आता याच्यापेक्षा आणखी सोपी व्याख्या मी काय सांगतो. एकच उदाहरण, आपल्याला माहिती नाही असं नाही, प्रसंगाला आलाय म्हणून सांगतो. आज एकादशी आहे. वैष्णव कसा असतो पहा. सकाळची वेळ, पंढरपुरातला प्रसंग आहे. चंद्रभागेवरचे अनेक घाट आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आमच्याकडे चिंचवडला, तिकडे नरसोबाच्या वाडीला, कुठेही जिथे जिथे मोठी नदी या स्वरूपात आहे, पंढरपूरला, काशीला घाट बांधलेले असतात. तिथल्या भक्त मंडळींनी म्हणा, अहिल्याबाईंच्या नावावर किती घाट आहेत, किती पाणपोळ्या. जी भक्त मंडळी असतात ती इकडे घाट बांधतात. राजकारणी लोकांचे राजघाट वेगळे असतात. त्या घाटावर आता जागा शिल्लक नाही, या घाटावर त्या घाटावर उडी मारायची. पण त्या सकाळच्या वेळेला अनेक प्रकारे अनेक लोकांची कामं सुरू होती. कोण कपडे धुत आहे, कोणाचं स्नान आणिक चाललंय, संध्या चालले, कोणी नुसतं ध्यान लावून बसलाय, कोणी एखादी माळ जपतोय. असं सगळं एकूण सकाळची वेळ कशी असते, गडबडीची असते ना. आणि एक 8-10 वर्षाच्या 2 मुली परकर पोलक्यातल्या त्या काळच्या पद्धतीप्रमाणे कपडे धुवायला म्हणून आल्या आणि दोघी भांडत होत्या. त्यातली एक जी होती ती मोठी जहाल होती, ती होती शिंप्याची, ती आधी आली होती. आणि दुसरी आली ती होती कुंभाराची. आता ती जरा हिच्या पुढे येऊन बस. झालं असं, थोड्या वेळाने ती जशी कपडे आपटायला लागली तशी ही जी जहाल होती ना, तिने तिच्यावर आवाज चढवून, कपडे आपटू नको, तुझं पाणी माझ्याकडे होत आहे, मला शिवाशिव होते. त्या काळात पाळलं जात होतं, फक्त ब्राह्मणच पाळत होते ना, असं समाजातला एक वर्ग असा पाळत होता. आता मी नुसतं सांगतो कीर्तना, जास्त मनावर घेऊ नका. तू हा घाट सोडून दुसरीकडे जा, तुझं पाणी इकडे उडत आहे बदाबर. तुम्ही मी का जाऊ, मी आपले माझे कपडे धुते. आता दोघींचं भांडण, परत एकदा भांडण पेटलं म्हणजे कुठलं काय काय निघतं.
आणि सगळं या वर्गाच्या बरोबर लक्षात असतं, ते बरोबर त्या विशिष्ट वेळेला बाहेर निघतं. तसं शेवटी या कुंभाराच्या पोरीने तिला म्हणली, आता बरोबर आहे, नाही आता मला कपडे धुण्यात काही रस राहिला नाही, तू आल्या आल्या मला छेडलं तुझं, मी आता जाते घरीच जाते. तुझ्या तोंडाला मला तोंड द्यायचं नाही, कारण तुझा सगळा इतिहासच मध्ये असा आहे. हट्टी बापाची लेक तू, पांडुरंगाला हट्टानं नमवणारा तुझा बाप, जेवतोस का डोकं आपटून जीव देऊ? पांडुरंगाला ज्यांनी हार मानायला लावली असा तुझा तो हट्टी बाप, त्याची तू हट्टी पोरगी, तू मला ऐकणार आहेस? हे तर कुठलं कुठलं काढलं किती वर्षापूर्वीच. पण या सगळ्यांना पांडुरंगाने सांभाळलंय बरं का. दुसरं कुठं हे सगळे भगवंताचे लाडके भक्त आहेत. हा कोण आहेत या मुली? हो, जी शिंप्याची मुलगी आहे ती नामदेव महाराजांची, आणि कुंभाराची पोरगी आहे. केला का कुंभाराचा? विठुमा झाले गुरुमाळा, विठुमा झाले गुरुमाळा, विठुमा झाले गुरुमाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठुमा झाले गुरुमाळा, विठुमा झाले गुरुमाळा. कुंभारा मनी मनी, कुंभारा मनी सोखा जीवा भगवती, सोखा जीवा भगवती, पंका पंका मरी गेवनी, पंका पंका मरी गेवनी, नमकरा शेवटी ती मुलगी कपडे न धुता तिला असं बोलली, कपडे सगळे गुंडाळले, दोघी आपापल्या मार्गाने आपल्या घरी निघून गेले. ती जी पोरगी जी बोलली ना, हट्टी बापाची लेक, हे त्या मुलीला इतकं लागलं, रडत रडतच घरी आली. नामदेव महाराज बाहेरच उभे होते, जवळ घेतलं लेकीला. काय रडतेस का? काय रडतेस म्हणे? बाबा खरंच का हो तुम्ही पांडुरंगाशी असा हट्ट केलं होतं कोणी एके काळी? हा, दूध पितोस का जीव देऊ? जो हट्ट आजही भांडणात लोकांनी काढावा. नामदेव महाराजांनी ते खटकलं. आता किती दिवस झाले त्या गोष्टीला. कोण बोललं तुला असं? ती वंका, राका कुंभाराची लेक. नामदेवांची जी भक्ती होती ती अशी होती, जे काही असेल ते पांडुरंगाला सांगायचं सगळं. त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. रोज रात्री झोपताना आत्मनिवेदन करावं. जे काही दिवसभरात केलं असेल ना ते भगवंता पुढे सगळं सांगून टाका. नंबर 2चं काही केलं असेल तर तेही सांगा. नुसतं चांगलं सांगायचं नाही. काय होतं, त्यांनी शांत झोपलं. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विचारलं, देवा खरंच कमी इतका कच्चा आहे? आजही लोक भांडणात तो हट्ट काढतात, मागे तुझ्याकडे एकदा केलं होतं तो. पांडुरंग म्हणाले, नामदेव खरं सांगू का, ती जी मुलगी बोलली ते खरं तेच सांगितलं नाही का तिने? अरे हो, पण एवढ्याशा मुली चिमुरडीनी? अरे ती चिमुरडी जरी वाटत असली तरी तिचा अधिकार काय तुला पाहायचा आहे? काय केलं, थोडे दिवस जरा मध्ये जाऊ दिले आणि पांडुरंगाने एक दिवस नामदेवाला बोलून घेतलं. नामदेवा चल माझ्याबरोबर.
भगवान पांडुरंग स्वतः नामदेवाला घेऊन त्या रानात एका जंगलामध्ये आड वाटेला एका मोठा वडाच्या बुंदाच्या बाजूला उभे दिसू नये म्हणून. आणि लांबून 3 मंडळी येत होती. राका, पत्नी बंकार, मुलगी बंका. आणि तिघांच्याही डोक्यावर लाकडाचे भारे मोळे. ज्यांनी आपला हा कुंभाराचा धंदा सोडून दिलेला होता. का सोडून दिला होता माहितीये? एकदा आवा पेटवायची वेळ झाली. ही जी भट्टी असते कुंभाराची त्याला आवा म्हणतात. आणि संपूर्ण सगळी गाडगी मडकी रचून झाली, गवत वगैरे लावून झालं, गोऱ्या लावून झाल्या, कोंडा टाकून झाला आणि आव्याला प्रज्वलित केलं. सगळं इतकं तापलेलं होतं, भरभर 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 तो आवा पेटायला लागला. पण मांजरी एक पायाशी घुटमाळायला लागली. आणि राघोबांच्या लक्षात आलं, अरे 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 अरे, बहुतेक हिची पिल्ल ज्या मडक्यामध्ये होती ते मडकं आव्याला चढवलं गेलं. आणि म्हणून ही काळजीने माझ्या पायाशी घुटमळते. पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना केली, देवा जर या मांजरीची पिल्ल जर जिवंत मिळाली ना, हा कुंभाराचा धंदा सोडून टाक, करणार नाही परत, उपाशी मेलो तरी चालेल. आणि काय म्हणतात ना, देव तारी त्याला. खरोखरी सगळा आवा पेटून मडकी सगळी भाजून निघाली. पण ज्या बाजूला हे मडकं होतं, मांजरीची पिल्ल ज्याच्यात होती, तो भाग सगळा, ते गवत वगैरे सगळं सुरक्षित राहिलं. मांजरीची पिल्ल मिळाली म्हणून कुंभाराचा धंदा सोडून टाकलेले आणि उदरनिर्वाह करता जंगलातून आपोआप खाली गळून पडलेली लाकडं गोळा करून आणायची. मुद्दाम झाडं तोडायची. वनीकरण त्यांना शिकवावं लागलं नाही. आम्हाला दरवर्षी शिकवावं लागतं. 26 जानेवारीला कोणतरी येतात, नवीन वृक्षारोपण करतात. खड्डे तेच, वृक्षारोपण नाही. आणि झाडं लावतो. त्यांना सांगावं लागलं नाही. आपोआप गळून पडलेली झाडं आणि त्याच्या मोळ्या बांधायच्या. बाजारात काय येईल ते मोल त्याला विकायच्या आणि स्वतःचं उदरभरण करायचं. राघोबांच्या डोक्यावर एक भारी आहे, पत्नी बंका तिच्या डोक्यावर एक भारी आहे, आणि लहान भारी मुलगी लहान असल्यामुळे तिच्या डोक्यावर आणखी एक मोळी दिलेली आहे. आणि 3 माणसंही येत आहेत. इकडे पांडुरंग नामदेवाला सांगतायत, बघा आता नामदेवा, बघ जी मुलगी तुला बोलली त्या मुलीचा अधिकार काय ते तूच म्हण आणि तूच सांग. भगवंतानी काय केलं, घाई घाईने आपल्याकडचं एक पृथ्वी मोलाचं एक एक ज्याच्यात रत्न लावलेलं आहे असं एक रत्नजडित कंकण ते असं समोर टाकलं. या तिघांच्या येण्याच्या वाटेवर राघोबा आले. राघोबाने बघितलं, अरे म्हणले रत्न कंकण दिसत आहे, सम 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 करताय. पाठीमागनं माझी पत्नी येते. तिने जर पाहिलं तिला समजा घ्यावं असं वाटलं, पण हे एक रत्न कंकण मिळालं दुसरं आणा, ही भानगड सुरू होईल परत. त्यापेक्षा हे दिसू नये म्हणून त्यांनी काय केलं, जरा थांबले आणि पायाने त्याच्यावर माती सरकवली, असा डोंगर तयार केला. राघोबा पुढे थोडसे पुढे जातात. पाठीमागनं पत्नी बंका. तिने बघितलं माझा पती इथे थांबलो होता. का थांबलो होता कोणास ठाऊक. जरा निरखून बघितलं तर थोडी कडा दिसत होती अशी. असं म्हणजे हे रत्न कंकण मला दिसू नये, मला ते घ्यावंसं वाटेल, मोह होईल म्हणून माझ्या पतीने याच्यावर माती सरकवली. म्हणजे माझी परीक्षा अजून झालेली, माझ्याबद्दल अजून खात्री वाटत नाही. कारण संतांना ह्या गोष्टीचा मोह नसतो. सोने रुपये आम्हा मूर्तिके समान. पण हे खिसे केवढे मोठे, मूर्तिके समान ते म्हणाले. त्याकरता लॉकर्स, बँकेत तिजोऱ्या. स्वातंत्र्यानंतर या सरकारला नावच पडलं नेहरू सर. म्हणजे माझी अजून परीक्षा केली नाही.
पाठीमागनं मुलगी येते ना, लहान आहे, घ्यावंसं वाटलं तर काही गैर नाही, पण तिला दिसू नये म्हणून आपल्या पतीप्रमाणे आणखी त्या पत्नीने सुद्धा काय केलं, त्याच्यावर आणखी माती सरकवली, मोठा डोंगर तयार केला. मुलगी म्हणून काय, तिने बघितलं, अरे बाबा थांबले आधी, मग आई थांबली, आणि काय दिसतंय म्हणून जरा थोडी पायाने माती बाजूला केली. तेवढं त्राकोबांचं लक्ष होतं, ए बाळ चल चल चल, पण बाबा बघा काहीतरी दिसतंय इथे हो. आता म्हणूनच सांगतोय चल पुढे, ते आपल्याला नाही उपयोग, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, चल पुढे. काय 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 बाबा काय म्हणतात, सोने रुपये? खरं सांगू का, जी माती खाली आहे ना आणि जी माती वर आहे ना, मला ते कंकण म्हणजे सुद्धा मातीचाच भाग वाटतो. पंढरीनाथ महाराज, अहो लंकेच्या तोंडचे ते शब्द ऐकले, नामदेव महाराजांना सांगावं लागलं नाही, धावत आले, उचलून घेतली त्या पोरी. बाळ वयाने लहान आहेस, स्त्री आहेस, पण वैष्णवाच्या अंगी असलेले सगळे गुण तुझ्याकडे आहेत, सगळे गुण तुझ्याकडे आहेत. म्हणून तुकोबा काय म्हणतायत, इथे जात नाही, वय नाही, स्त्री पुरुष भेदाभेद नाही, आणि अशी सगळी लक्षणं ज्या ठिकाणी दिसतात ते वैष्णव. मग आता आम्ही जर पांडुरंगाची भक्ती करत असलो तर यातलं कुठलं लक्षण नेमकं आपल्याकडे आहे? मी कुणावरही आरोप करत नाही, अर्थात ही सगळी तयारी आपली एकदम होणं शक्यच नाही, प्रापंचिक माणसाची तर नाहीच नाही. पण असं असलं तरी सुद्धा आज इतक्या मोठ्या संख्येने आपण एकादशीचा कीर्तन ऐकायला आलात, त्याबद्दल तुमच्या रसिकतेला मी माझ्याकडनं धन्यवाद देतो. इतकी जरी सेवा झाली, या आठा प्रहरा माझारी मोटके निमिषभरी दे तू जाय, असं भगवंतांनी सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, नाही का? काम धंदा करणं, सगळं सांभाळून करायचं, देवदेव करायला बुवा कुठे वेळ आहे? पण एक सांगतो, या 24 तासामधले हे 2 तास कीर्तनामध्ये जे आपले जातात ना, याच्यासारखं दुसरं कुठलं पुण्य नाही. कीर्तन ही गंगा आहे, गंगा. पापमोचनी एकादशी आपण जी म्हणतो ना, ते पाप प्रक्षालन करण्याचं किंवा पाप धुवून टाकण्याचं सामर्थ्य जसं त्या गंगेकडे आहे, तसं या कीर्तन गंगेमध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे. म्हणून भगवान स्वतः सांगतात, यत् मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा, मी वैकुंठात नाही, जे कोणी माझे भक्त गायन करतायत, कीर्तन करतायत, तिथे भगवंताचं अधिष्ठान असतं. म्हणून मूळ पद्यामध्ये तुकोबा वैष्णवाची लक्षणं सांगतात. एक कथाभाग थोडासा पुढे सांगतो, 7 वाजेपर्यंतच करायचं. वैष्णव मनुता
म्हणताय गाणं म्हणा की. या नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग. कीर्तनाच्या नादाने चंद्रभागा झाली वेणी, कीर्तनाच्या नादाने चंद्रभागा झाली वेणी. नवलडे पाहुणी मुक्ताबाई हात जोडी, नवलडे पाहुणी मुक्ताबाई हात जोडी. विठ्ठल विठ्ठल गळतात, विठ्ठल विठ्ठल गळतात काळ मृदंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग. कीर्तनाच्या नादाने देव विसर देवा म्हणा, कीर्तनाच्या नादाने देव विसर देवा म्हणा. गळला पितांबर नाही त्याचे भान, गळला पितांबर नाही त्याचे भान. जनी म्हणे देवा, जनी म्हणे देवा बोला अभंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग. चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग. धन्यवाद. 2 मिनिटं गजर करूया. ते नामस्मरण करताना मनापासून मोठा आनंद, त्याला दिल लगा के असं म्हणतात. काही लोकांना असं वाटतं की कीर्तनात बसून आम्ही जर मोठ्याने ओरडलो तर आमची पोझिशन लूज होईल की काय. पण तसं काही लूज होईल असं म्हणलं तर काय, ऑलरेडी लूज आहेच.
बरं हे तसं बंदिस्त आहे आतमध्ये खूप, त्यामुळे आपण कीर्तनात पूजा करतोय लोकांना कळत नाही की बाहेर, त्यामुळे मोठ्यानी जय जय विठ्ठल रखुमाई म्हणा, जय जय विठ्ठल रखुमाई, 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 मध्यंतरामध्ये आगामी येणाऱ्या नवीन आपल्या नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. नववर्ष आपल्याला सगळ्यांना आनंदाचं, भरभराटीचं, उत्तम आरोग्याचं जावं अशी भगवंताकडे, महाराजांकडे प्रार्थना करतो. आणि हळूहळू आता नवरात्राला सुरुवातच होईल, पाडवा आला जवळ, म्हणून रामचरित्रातला एक भाग सांगतो की वैष्णव कसा असावा. प्रभू श्री रामचंद्र राज्याभिषेक ठरलाय. अवतार म्हटला म्हणजे तो अनेक सामर्थ्यांनी युक्त असतोच, अनेक प्रकारचं, अनेक गुणांचं सामर्थ्य असतं, म्हणूनच हे अवतारी ठरतात. नाही तर आपण बाकी जसं की अवतारच आहोत. अवतार या शब्दामध्ये सुद्धा अवतार आहे आणि काय अवतार आहे, लगेच मराठी भाषा आहे हो, शब्द तोच, पण आपल्या केवळ लीलेने प्रभूंनी आपल्याला ठोकलेलं नाही. आता काही अंशी असे चरित्रामध्ये भाग घडत गेले. ज्या वेळेला मागणी झाली, विश्वामित्रांनी सांगितलं दशरथ महाराजांना की तुझे हे 2 सुपुत्र जे आहेत ते मला पाहिजे, आणि कशा करता पाहिजे, यज्ञाचं रक्षण करण्याकरता पाहिजे. आणि चालत जाता 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 तो एक आश्रम लागला, आणि तिथे शिळावत पडलेली ती अहल्या पाहिल्यानंतर, आपण सगळ्यांना कथाभाग ऐकतो, मला तो खुलवून सांगायचा नाहीये, मला घड्याळ सांगताय पुढेच. पण रामचरणाची धूळ उडाली आणि त्या अहिल्याने
पुनर्जीवन प्राप्त झाल्यानंतर प्रभूकडे काय केलंय? कृतज्ञता व्यक्त केली. गदिमांनी खास गाणं लिहिलं गीत रामायणामध्ये त्यासाठी. रामा शरण तुझे लागणे, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा शरण तुझे माझे, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त. तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी बसये पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी बसये पुन्हा आकृती. मुक्त सागरे श्वास चुंबिती, मुक्त सागरे श्वास चुंबिती, पावनगी पावले आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. पुलकित झाले शरीर ओढवे, तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे, शरण धुळीचे कुंकुम माझ्या हाती लागते, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. अशा प्रकारचे चमत्कार घडत गेले, कथा लिहिल्या गेल्या आणि तो इतिहास पुन्हा 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 आपण ऐकतो आणि त्या रामकथेतून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो. पुढे गेल्यानंतर काय झालं? जनकाच्या तिथे आणखी स्वयंवर लागलं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते शिवधनुष्य भंग झालं. कुणाकडून झालं? प्रभू श्री रामचंद्रांच्या कडून झालं. आणि सीतामाईनी रामांच्या गळ्यामध्ये मारला. आता ही नवीन सुनबाई घरी आलेली. दशरथ महाराजांचं काय चरित्रामध्ये गोष्ट कशी आहे बघा. चारही सुना एकदम आले, चारही मुलांची लग्न एकदम झाली. परंतु मागे कधीतरी देऊ केलेले जे वर ते कैकेयीने त्यावेळेला मागून घेतलेले नव्हते. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की एकदा कधीतरी केस विंचरताना बघा, म्हणजे प्रपंचातनं किती विरक्त व्हावं लागतं. दशरथ महाराज आरशासमोर उभे राहून कधीतरी आपलं केस विंचरत होते. त्यावेळेला एक केस पांढरा झालेला दिसला. किती? आणि जाणीव झाली की आता मुलगा मोठा झालेला आहे. तेव्हा सगळा कारभार त्याच्याकडे सोपवावा आणि आपण आत्मकल्याण करून घेण्याकरता वनात निघून जावं. म्हणून राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. वसिष्ठांच्या परवानगीने मुहूर्त वगैरे पाहून. पण ते मागे देऊ केलेले जे वर होते ते कैकेयीकडे तसेच होते. त्यावेळेला मोठ्या मनाने तिने सांगितलं की योग्य वेळ आल्यावर मी ते मागून घेईन. आणि ती योग्य वेळ रामाला राज्याभिषेक करायचं ठरल्यावर आली. हळूच बोलून सांगितलं, अभिषेक करायचा असेल, राज्याभिषेक करायचा असेल, राजा गादीवर जर राजा म्हणून त्याला बसवायचं असेल तर ते रामाला नाही, भरताला, माझ्या मुलाला बसवायचं. आणि दुसऱ्या वराने जो तुमचा प्रिय राम त्याला 14 वर्ष वनवास. हा क्रम कायम लक्षात ठेवायचा.
राजकारणामध्ये आपल्याच मुलाला कुठल्याही प्रकारचा घातपात न करता गादी मिळवून देणारी पहिली राजकारणी धूर्त स्त्री कैकेयी. पंढरीनाथ महाराज. नंतर कोण झाल्या काय झाल्या त्याची चर्चा करण्याची काही ही जागा नाही. पण ज्याला युक्तीने म्हणतात ना, समजा तिने पहिल्यांदा असं म्हटलं असतं की रामाला वनवास आणि मग दुसऱ्या वराने भरताला राज्यावर बसवायचं, तर काय झालं असतं? काय फार मोठा फरक पडला असता? अहो पडला असता ना. रामाला वनवास या एका शब्दानेच दशरथ महाराज मृत्युमुखी पडले असते आणि ते जर गेले असते तर मग भरताला गादीवर कोण बसवणार? त्यामुळे पहिला वर उद्याच तुमची जी राज्याभिषेकाची तयारी आहे ती सगळी तुम्ही काय करा, थांबवा आणि माझ्या मुलाला अभिषेक करण्याकरता नवीन तयारी सुरू करा. आणि जो तुमचा प्रिय राम तो उद्या सकाळी सकाळी वनवासाला निघून गेला पाहिजे. दशरथ महाराज म्हणाले, अगं भरताला जर समजा बसवायचं असेल तिथं राजगादीवर तर मी बसवतो, राम सुद्धा नाही म्हणणार नाही, पण माझ्या रामाला वनवास कशा का? ती म्हणाली नाही, एक वेळ भरताला गादी नाही मिळाली तरी चालेल, पण रामाना वनवास. आता या साधारण प्रकरणाकडे पाहताना, या एकूण गोष्टीकडे पाहताना आपल्याला असं वाटतं की खरंच कैकेयी किती दुष्ट होती हो. मला वाटतं परत कोणी नावही ठेवलं नाही बायकोचं आपल्या, म्हणजे माझ्या तरी बघण्यात कुठे आलेली नाही ठेवत सहसा. कैकेयी नाव नसतं कोणाचं, बाकी सगळे असतात. अगदी सुनीती नसलं तरी सुनीता वगैरे असतं, पण कैकेयी नाव काही मी परत कुठे ऐकलं तुम्हाला सांगू का? एक हनुमान नाटक म्हणून रामायण आहे. रामायण आपल्याकडे आता भारतामध्ये सध्या साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिकी रामायण वगळता 200 प्रकारची रामायण आहे. किती? म्हणजे तुम्ही जर मला विचारलं कुठल्या रामायणात बुवा तुम्ही वाचलं तर मलाही सांगता येणार नाही, कारण माझ्याकडे माझ्या वाचनात सुद्धा 5-7 रामायण आहे. तुलसीदासांचं रामायण आहे, नाथांचं भावार्थ रामायण आहे. इकडे याच्यामध्ये केरळ कर्नाटकात त्या तामिळनाडू प्रांतांमध्ये तुम्ही गेलात तर तिकडे कंब रामायण आहे, रामचरितमानसगार आहे. तसं हनुमान नाटक म्हणून एक रामायण आहे, त्याच्यामध्ये असं एक रामाने चेष्टेने असं लिहिलं, म्हणजे रामायणकर्त्याने असं लिहिलं की राम म्हणतात मला खरं कैकेयीनेच ओळखलं मला, म्हणून रामाने कधीही कैकेयीचा दुश्वास केलेला नाही. लक्षात घ्या, मला खरं म्हणजे कैकेयीनेच ओळखलं. सहज म्हणतात चेष्टेने हनुमंताकडे बघून ते, हनुमंता अरे ज्या पुरुषाला सोन्याचा मृग नसतो एवढं सुद्धा कळत नाही तर कशाला गादीवर बसवायचा? त्यांनी अरण्यातच जायला पाहिजे ना. कैकेयी हुशार आहे. प्रभूने कधी तिला दोष दिला? अर्थात प्रभू जे भरताने हट्ट केला नाही, मी जो सिंहासनावर बसेल तो केवळ देखभाल करण्यापुरता, मी गादीवर बसणार सुद्धा तुमच्या सिंहासनावर मी बसणार नाही. तुम्ही दिलेल्या पादुका ठेवीन आणि काय त्याला म्हणतात ना ट्रस्टी, काळजी वाहू तसा राज्यकारभार बनेल, पण सिंहासनाचा उपभोग घेणार नाही. तुम्ही अरण्यात राहणार ना तर मी सुद्धा इकडे नंदीग्रामी पर्णकुटी बांधून राहील. झोपडी, पर्णकुटी म्हणजे खरी पर्णकुटी, पर्णकुटी नावाचा बंगला नाही. बंगले बांधतात लोक, नाव देतात पर्णकुटी. तसा नाही मी. कारण भरत ज्या वेळेला हट्ट करायला लागला तर वसिष्ठाने समजूत घातली, अरे राम जे चाललेत वनवासाला कार्य आहे, ते धर्म कार्य आहे, अवतार कार्य आहे, ते करण्याकरता त्यांना बाहेर पडलंच पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो कीर्तनात की एका कैकेयीलाच फक्त असं वाटत होतं का रामाला वनवास पाहिजे म्हणून नाही. रावणाच्या ताब्यात असलेले सर्व जी देव मंडळी होती ना, इंद्रासहित सगळ्यांना वाटत होतं
की राम जर तिथे राज्याभिषेक झाला आणि त्या अयोध्येच्या एकूण कारभारामध्ये जर रमले तर पुढे जाऊन रावणाला मारणार कोण? त्यामुळे राम इथनं बाहेर पडलेच पाहिजे. त्यामुळे कैकेयीला कसा दोष देणार आपण सांगा बरं. त्यामुळे वसिष्ठांनी समजावून सांगितलं की हे अवतार कार्य दुष्टादंडुनी धर्मरक्षका दुष्टादंडुनी धर्मरक्षका हे पुष्पशक्ती संगे हे पुष्पशक्ती संगे हे सगळ्यांचा निरोप घेतला, बाहेर पडले. राज्याभिषेक ठरला त्यावेळेला जसा चेहरा होता तसाच वनवास फरमावल्यानंतर सुद्धा रामांच्या चेहऱ्यामध्ये तसूभरही अंतर पडलेलं नाही, फरक पडलेला नाही. सगळ्यांचे निरोप घेतले. माता कौसल्या कैकेयीला सांगितलं जातो मी, माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे ना ते पूर्ण करणं माझं काम आहे, कर्तव्य आहे. म्हणून मुलांनी फक्त वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये इस्टेटीमध्ये हक्क सांगायचा नसतो. त्याच्या बरोबरीने काही सोडलेले संकल्प, काही वडिलांच्या पूर्ण करण्याच्या राहिलेल्या इच्छा, त्यांनी काही एखादा संकल्प सोडलाय, राहून गेलाय, तेही पूर्ण करण्याचं काम मुलाकडे असतं बरं का. मी जाणार वनवासात. सीतामाईने सांगायला गेले तुम्ही राज्याचा उपभोग तुम्ही घ्या, इथंच थांबा, माझ्या बरोबर येऊ नका. अरण्यवास सोपा नाही, झाडाखाली झोपावं लागेल, गादी उशी काही मिळणार नाही, कंदमुळं फळं खावी लागतील, तुम्हाला जमणार? तुम्ही नाजूक आहात, त्यातून आत्ताच आलेले आहात आमच्याकडे. ती म्हणाली जमणार. जेथे राघव तेथे निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथेच पतीस भूषण हे आर्यांचे नारी जीवन. गदिमांनी सुंदर ओळी लिहिली. अंतरायका त्यात आणिता जेथे राघव तेथे सी, पतीस छाया पतीस भूषण. मी तुमच्या बरोबर येणार. नको नको म्हणताना त्याही बरोबर आहे. लक्ष्मण राहूच शकत नाही रामांच्या शिवाय, सावली सारखा पाठीमाग, म्हणून तोही बरोबर आहे. आणि अशी ही तीन मंडळी. दशरथ महाराजांनी सांगितलं आता काही इलाजच नाही. सुमंत्राला सांगितलं जा गंगा तीरापर्यंत या सगळ्यांना निरोप देऊन. म्हणून रथात बसून तिकडं निघाले. जाताना कैकेयीने रामांच्या अंगावर वस्त्र सुद्धा ठेवलेलं नाही, वल्कल दिलाय. हा, सीतेच्याही अंगावर वल्कल घालायला निघाली होती, परंतु वसिष्ठांनी दरडावलं. अधिकार होता त्यांचा. ते म्हणाले हे बघ वनवास रामाला आहे, सीतामाईला नाही. आणि अयोध्येच्या या राजरस्त्यावरनं इथे असलेली ही महाराणी वल्कल नेसून जाणार नाही. तिच्या अंगावरचे दागिने काढून घेण्याचा तुला कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे सीतामाईंच्या अंगावर सगळे दागिनेही आहेत आणि सर्व भरभरी वस्त्रही आहे. राम मात्र वल्कल नेसून तसेच निघाले. गंगा तीरापर्यंत आले. आता ही गंगा पार करून पुढे जायचं. तो शृंगवेरपूर असं ते ठिकाण. आणि अनेक नावा होत्या. गंगेचं पात्र मोठं आहे, तेव्हा नावेतनं पलीकडे जायचं आहे. कोण सोडील आपल्याला, कोण सोडील आपल्याला. लांबवर अशी नाव तरंगताना दिसत होती. त्याला हाक मारलं, त्याचं नाव दिलंय गुहक. आम्हाला आईला तीराला आम्ही आहोत, पहिलं तीराला जायचं आहे. कोण बरं सोडील आम्हाला. ते लगेच कोळी बांधव, त्याला धीवर म्हणतात. ते पुढे आले. हो ना आम्ही आहोत, आम्ही सोडू तुम्हाला पलीकडं.
आमचं तेच काम आहे, या तीरावरनं त्या तीरावर लोकांना नेऊन सोडायचं. सोडणार आम्ही, नुसतं म्हणतोय, पण नाव आणीत. राम म्हणाले, अरे 6:45 वाजले, म्हणतोयच तोंडानी, आम्ही आहोत, तत्पर आहोत, तुमच्या सेवेका. नाव आणखी आणतो की हे काय, किती वेळ लागणार आहे, हे आलीच. हे बघा, ही नाव आहे इथे, आत्ता जातो आणि घेऊन येतो तिथेच. आपल्याला अनुभव येतो बरं का कधी कधी 6 सीटरने जाताना, त्याच्यात त्या पूर्ण 10 सीट झाल्याशिवाय गाडी हलत. म्हणायचो 6 सीटर, पण सीट बसवायच्या 10. आपण म्हणतो जरा चल बाबा कीर्तनाला जायचंय, 5 वाजता ताईंनी बरोबर बोलवलंय, चल काय असेल ते घे तुझं. हो हो निघालो, तिथेच थोडा पुढे जातो, पुन्हा मागे. शेवटी प्रभूंनी त्याला विचारलेला, एकदा काय ते सांग, तू नाव आणतायस का मी दुसरी काही व्यवस्था करू? तू नावाडी हसायला लागला. का? नाविका प्रती नाविका प्रती भजती रघुपती नाविका प्रती नाविका प्रती भजती रघुपती नाविका हे 2 नावाने लागतात बरं. नाविका प्रति वदती रघुपती परतीरा प्रति नेई द्रुतगती. तो काय म्हणतो, होय आणि तो आणि पहा, वृत्ती ती बरी कृती न करी पहा. म्हणतोय आणतो पण आणत नाही. प्रभू म्हणाले, मला एकदा सांग, दुसरी काही व्यवस्था करू? तो आला पुढे म्हणला, प्रभू हे जे काही हनुमान चाललाय ना, तुम्ही आणा सांगतोय, आम्ही आणत नाही. याच्यामध्ये आमचा एक भाव आहे, आमची अशी एक आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आणायची या रस्त्याने निघालेले आहात, तर आम्ही तुमची पाद्य पूजा करू. प्रभू म्हणाले, अरे पण मला वेळ होईल, मला पटापट जायचे. अहो किती वेळ लागणार आहे? आणि त्याच्यात दुसरा एक हेतू असा आहे, तुझे राघवा स्वच्छ होतील पाय. प्रभू तुमचे पायही स्वच्छ होतील. आणि माग असं आम्ही कधीतरी ऐकलंय की चालता चालता तुमचा पाय म्हणे एका दगडाला लागला आणि त्याची बाई तयार झाली. मगाशी सांगितली अहिल्या अवतार. तुम्हाला सांगतो काय त्या केवटाचा नाविकाचा अधिकार असेल. अयोध्येतनं बाहेर पडल्यापासून प्रभूंच्या चेहऱ्यावर हास्याची एकही रेषा नव्हती. हो, गंभीर अवस्थेत बाहेर पडले.
भरत बाहेर गेलेला आहे, दशरथ महाराजांचं कसं होईल, काही अजून काही मागणी करेल की काय, वगैरे 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 अशा आनंद संभ्रमातनं प्रभू बाहेर पडले होते. परंतु ही गोष्ट कळल्यावर प्रभूंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू आलं. हा अधिकार असेल, प्रभूंना हसू आणलंय. आणि तो जो तिथनं निघाल्यापासून आतापर्यंतचा जो प्रवास खिन्न अवस्थेत झालेला, प्रभूंच्या चेहऱ्यावर पहिली हास्याची रेषा. अरे पण का म्हणजे ती शिळा मिळतो दगड कितीतरी कठीण, मग त्याची जर बाई तयार होऊ शकते, माझी नाव जर बाई होऊन बसली तर पोट कसं भरू? बरं, पोट कसं भरू ते काहीतरी करता येईल, पण ते खाणारे तोंड वाढेल ना आणखी. एक आहे ती सांभाळताना मारामार. तुझ्या पद पंकजी जादू राघवा वाटते भीती, तुझ्या पद पंकजी जादू राघवा वाटते भीती, तुझ्या पद शिळेची बलविली नारी, शिळेची बलविली नारी, रघुवीरा चरण स्पर्शे, रघुवीरा चरण स्पर्शे, कशी नौका सजीव झाला भरूनी, सजीव झाला प्रभू म्हणाले, अरे सारखं सारखं असं होत नसतं, सारखं सारखं होत नसतं ते बरोबर, नेमकं याच वेळेला झालं तर. त्यामुळे पण काय करणार काय तू म्हणाला, मी तुम्हाला नावेतनं नेणार, तुम्ही जर पाय धुवून घ्यायला तयार नस. अरे बाबा, मला कुठलेही राजोपचार घेता येणार नाही, मी वनवासाला निघालोय ना, मला कुठल्याही नगरात जाता येणार नाही, कोणाचा पाय धुवून घेणार राजोपचार नाही बरं. हा, आणि पाय धुवून घ्यायला आपल्यासारख्याला म्हटलं लगेच आपण पुढे धुवा. पण प्रभू कसे आहे, एक वचनी, एक पत्नी, एक बाई, कोणताही राजोपचार मला घेता येणार नाही, मी बंधनात आहे. तो म्हणला, पाय जर धुवून घेणार नसलं तर माझ्या नागरिक काही प्रवेश मी देणार नाही. म्हणजे मला तू नेणार नाही पलीकडे, नाही नेणार ना, पण चालत. अरे पण माझ्या बरोबर माझी पत्नी आहे, भाऊ लक्ष्मण आहे, नाही त्यांना नेतो ना नावेतनं, त्यांना नावेतनं नेतो, पण तुम्हाला नावेत प्रवेश आहे. काय एक नाना तरा. तर हे कुणाला सांगतायत? जे भवसागराचे नावाई आहेत त्यांना सांगतायत. नाम जयाचे नौका जडमूळासी तरोली भवजाया. त्याच्या नुसत्या नामोच्चाराने हा भवसागर तरून जातो. आयुष्यभर ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामाचं नाव घ्या एवढं सांगितलं, बाकी नाही बोललं. मी तुम्हाला नावेत घेणार नाही. आता शेवटी हा तिढा सुटणार कसा? तूच काहीतरी युक्ती कर. नाही म्हटलं, मी पाय धुतो तुमचे. तर ठीक आहे, कर तुला का. हा, असं संदिग्ध नका बोलू. तुम्ही तुमच्या मुखाने सांगा की केवटा धिवरा गुहका माझे पाय तू धू. मोठा अधिकारी आहे बरं. हा कोण आहे माहितीये का? प्रभूंनी जाणलं चार अर्थी एवढं कायद्याने बोलतोय. जरा वरती सांगितलं, फाईल काढावं पाठीमागची कोण आहे बघा. आणि सीताबाईंकडे हेतुकर्म नजरेने पाहिलं आणि म्हटलं, कळलं की तुमची कर्म आहेत, मला त्याने जे अडवून ठेवलंय.
काय झालं होतं, क्षीरसागरात प्रभू निद्रिस्त असताना एक कासव वृद्ध झालं आणि त्या कासवाला असं वाटलं की मरायच्या आधी भगवंताच्या चरणाला स्पर्श करावा. तो चरणाच्या बाजूने आलं समुद्रातून पोहत पोहत ते कासव, पण तिथे लक्ष्मी माता बसलेली होती पाय चेपायला, तिने त्याला हुसडलं. त्यामुळे ते म्हणलं आता खांद्याकडनं जाऊ. मग खांद्याकडनं आलं तर तिथे शेषराज बसलेले होते म्हणजे लक्ष्मण. त्यांनी खुश केलं, ते कासव पळून गेलं. कालांतराने पुढे मरण पावलं, पण मरताना मनात भगवंताच्या चरण स्पर्शाची इच्छा होती हो. आणि अंते सा मते सागते, जशी मरताना इच्छा असेल त्याप्रमाणे भगवान गती देतो. भगवंताचं काम आहे ते. मरताना भगवंताच्या चरण स्पर्शाची इच्छा राहून ते कासव मेल्यामुळं तेच कासव या जन्मी आता केवट म्हणून उभं आहे. तेच क्षीरसागरात पोहोचणारे भगवान विष्णू प्रभू श्री रामचंद्र म्हणून आहे. तोच शेष लक्ष्मण म्हणून आहे आणि तीच पाय चेपणारी लक्ष्मी माता सीतामाई म्हणून आहे. तेव्हा तुमचं मागच्या वेळेचं जे काम राहिलेलं ते आता पूर्ण करून घेतोय तो. मला आता काही केलं तरी त्याच्याकडनं पाय धुवून घ्यावे लागणार. त्यांनी तयारी केली पूजेची. तर तयारी म्हणजे काय, सगळं दारिद्र्याने माखलेला होता हो. काय होतं त्याच्याकडे, पूजे करता एक तिवट आणली, एक तसराळ आणलं असं, आणि त्या तसराळ्यामध्ये भगवंताचे पाय धुतले. एका घागरीमधनं गंगेचं पाणी भरून आणलं, पण पाणी जास्त वापरावं लागलंच नाही. याच्या अश्रूनीच भगवंताचे पाय धुतले. अहो साधा नाविक तो, पण काय त्याला नातं माहिती होतं पहा. हा आलेला प्रभू श्रीराम कोण आणि ही गंगा कोण. ज्या भगीरथाने महाप्रयत्नाने ही पृथ्वी तलावर गंगा आणली, त्याच भगीरथाचे हे पुढचे वंशज आज ही रामांच्या पायावर आहे. पण ही गंगा भगवंताच्या मस्तकात. पूजा झाली. जपी तपी संन्यासी तापसी सगळेजण पाहतायत. अरे ज्या प्रभूंचे पाय हातात आपल्याला कधीही मिळत नाहीत घ्यायला, हा केवट मोठा भाग्यवान. काय भाग्य असेल याचं. पाय घेतले हातामध्ये, हळूवार हाताने पाय धुतले. आता पुन्हा जर पाय खाली ठेवले तर त्याला पुन्हा धूळ लागेल आणि पुन्हा पायाला माती लागली म्हणजे पुन्हा नावेची बाई होण्याची भीती. म्हणून गड्यांनी काय केलं, मुंडासं काढलं आणि त्या जागेपासून ते नावेपर्यंत ते मुंडासं असं हंतरलं. पटका तो हंतरला, तरी सुद्धा भीती वाटत होती. म्हणून त्यानं दोघांना चालत जायला सांगितलं आणि स्वतः उचलून भगवंताला घेऊन नावेत नेऊन बस. आणि झाली नाव सुरू. नाव जणू राजवधू, गंगा जल पाय घया, गंगा जल पाय घया, काय त्या नाविकांना आपल्या कोळी या जातीचा अभिमान वाटला. वा वा, सार्थक झालं. कोळी या जन्मात जन्माला आलो जातीमध्ये, त्याचं आज सार्थक झालं. आणि ज्याच्या नुसत्या नामाने भवसागर तरुण जीवातला अगदी कमीत कमी असलेला योग्यता असलेला जीव भवसागर तरुण जातो. पण कथा ऐकतो, वाल्याचा वाल्मिकी होतो. त्या रामप्रभूंना आम्ही तारतोय, आम्ही पलीकडे नेतोय. गदिमानी खास गाणं लिहिलंय, नकोस नौके परत फिरू गो, नकोस नौके उरवरू, श्रीरामांचे नाव गात या श्रीरामाला पार करू. म्हणायचं म्हणून नकोस नौके परत फिरू, नकोस नौके उरवरू, श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू. जय भागीरथी जय जय राम, जय जय राम. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन
शक्ती जय जय राम मा शक्ती जय जय राम मा शक्ती. पलीकडे गेले, काटाही पलीकडे जात चालला हळूहळू. पलीकडे गेल्यानंतर प्रभूला अलगद खाली उतर. आणि आता याने आपल्याला एवढं कष्ट करून गिरायकाची वाट न बघता खास आपल्या करता नाव सोडली, म्हणून प्रभूंनी हेतू गर्भ नजरेने सीतामाईंकडे पाहिलं आणि तिला लगेच कळलं की ह्यानी इकडे आपल्याला आणून सोडलं. पहिलं तीराला आपण होतो, पहिलं तीराला आणून सोडलं, त्याबद्दल प्रभूला त्यांना काहीतरी द्यायचं आहे. याला म्हणतात संबंध. तो होळीचा कुळाचार करून सुद्धा घरी काही कळत नाही. शेवटी चिमटे काढावे लागतात. पंढरीनाथ महाराज त्यांनी विचारलं, त्याला काही द्यायचंय का? हो, मी देते. असं नाही म्हटलं, स्वतःच्या खिशात तर काही नाही आणि कशाला पाहिजे एवढं द्यायचं, मी देते. आणि काय केलं, हातामध्ये जी मुद्रिका होती भगवंताकडे देण्यासारखं काहीच नव्हतं हो, सगळंच काढून घेतलं होतं काही काही. पण हिच्या अंगावर सगळे दागिने असल्यामुळे ती मुद्रिका काढली आणि ती काढली आणि प्रभूंच्या हातात दिली. द्या त्याला. प्रभू म्हणाले, हे बघ, तू इतकं मोठं काम केलंस माझं, मला गंगा तीर पार करून दिलास, त्याबद्दल तुला. म्हणला, प्रभू काय चाललंय हे? काय? मी तिकडून तुम्हाला इकडून आणून सोडलं, त्याचं मूल्य, त्याची किंमत, त्याचे पैसे नको, मला हे घेता येणार नाही. अरे पण सेवा न करावी विना वेतन. कुणाची ही सेवा काहीतरी त्याला दिल्याशिवाय त्याच्याकडनं सेवा करून घेऊ नये. त्याला युक्ती सांगतो ना, तुम्हाला युक्ती सांगतो. पण हे मला घेता येणं काय आहे, तुम्ही इथनं निघून जा, पण तुमच्याकडनं मी जर काहीतरी तिकडून इकडे आणलं, त्याबद्दल घेतलं, हे जर माझ्या जाती तुझ्या कळलं तर मला बोल लावतील माझे जातवाले सगळे कोळी बांधव. म्हणजे काय म्हणणार, नियम आहे, एका जातवाल्याकडून दुसऱ्या जातवाल्याने काही घ्यायचं नाही. नाही सेन नाही लेत धोबीसेन धोबीलेत. पूर्वी असा नियम होता, एका गावचा नाणी जर दुसऱ्या गावी गेला आणि समजा केस कापायची वेळ आली तर त्यांनी त्याच्याकडनं काही घ्यायचं नाही, फुकट में चकोड. एका कीर्तनकाराला दुसऱ्या कीर्तनकाराच्या घरी जर झाड वाजवायची वेळ आली तर फुकट झाड वाजवायची, पैसे घ्यायचे नाही. जय जय रघुवीर. पण मी कसं काय तुझं नातवाला बाबा? लक्ष्मणाने डोळे असे फुलपात्रासारखे केले, नातवाला कडे म्हणतो. अयोध्येचे दशरथ महाराजांचे सुपुत्र क्षत्रिय, आम्ही काय कोणी वाटलं तुला? प्रभू नाही, जातीने तुम्ही मोठे आहात, जातीने तुम्ही श्रेष्ठ आहात, मला माहिती आहे, पण कर्माने आपली दोघांची जात एकच आहे. कर्मानी एकच आहे. काय? मी गंगा तीराचा नाविक आलो असे जरी तुझ्या कामा. मी गंगा तीराचा नाविक आलो असे जरी तुझ्या कामा. भवसागर तारुणी धन्य करी प्रभो मज श्रीरामा. अवनी गंगा तीराचा नाविक नावाडी, या तीरावरनं पलीकडच्या तीरावर तुम्ही भवसागराचे नावाडी. पण दोघांची जात काय? या गंगा तीरावरनं इकडून तिकडून जायचं असेल तर तुम्हाला मला झाक मारावं लागेल, मी आलो का नाही? तसं तुम्ही भवसागराचे नावाडी आहात आणि तुम्हाला द्यायचंच असेल काही तर हे द्या. आता जसं मी तुम्हाला या इकडून तिकडे पार केलं, तसं मी जेव्हा तुमच्या घाटावर कधी येईल तेव्हा मला कडेला लावा, पार करायला पार, बाकी काही देऊ. भगवंतानी त्याची भावना जाणली. तुम्हाला सांगतो, पुढे वनवास सगळा झाला. येताना पुष्पक विमानात बसून जरी आले असले तरी तिथं विमान थांबवलं भगवंतानी. त्या केवट्याला बरोबर घेतलं आणि भगवंताच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहण्याचं भाग्य या कोळ्याला मिळालं.
आणखी काय पाहिजे? म्हणून तुकाराम महाराजांनी वैष्णवाची जी लक्षणं सांगितली हीच आहे. काय होतं त्याच्याजवळ? काही नाही, एक शुद्ध भाव होता फक्त. आणि तेवढ्या भावामुळे तो एक उच्च वैष्णव ठरला, श्रेष्ठ वैष्णव ठरला आणि भगवंताला सहकार्य करणारा ठरला. आज वनवासाला जाताना पहिलं तीरावर म्हणजे भगवंताच्या कार्यात त्याची मदतही झाली. चरित्र थांबवतो इथे. सेवेची संधी महाराजांच्या ठिकाणी मला मिळाली. भाग्य आहे माझं, आज ब्रह्मचैतन्य महाराजांची सेवा करायला मिळाली. उद्या एकच दिवस मध्ये परवा अक्कलकोटला कीर्तन आहे, त्यामुळे तिकडे स्वामी समर्थांची सेवा करावी. तेव्हा आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच राहावे. असंच कीर्तनावर प्रेम करा. एक कीर्तनच आपल्याला समाधान मिळवून देऊ शकतं. भगवंताची कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल, ब्रह्मचैतन्य महाराजांनी जो उपाय आपल्याला सांगितला, राम नाम घ्या आणि स्वतःच हित साधा. म्हणून मूळ पद्यामध्ये तुका बरे यादी, तुका बरे यादी, हो कांतयाची भलती, वैष्णव वैष्णव अवधी देवावरी माया, देवावरी माया, देवावरी माया.